न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. MHT CET परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणपत्रिकेतील विसंगती, तांत्रिक त्रुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात MHT CET परीक्षेतील तांत्रिक चुका, गुणांकन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, उत्तरपत्रिकांमधील कथित गैरव्यवहार आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती किंवा SIT मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. मध्ये जो शिक्षणाचा खेळ खंडोबा चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये MSCITचे जे पेपर लीक झाले त्या संदर्भात आज स्वराज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व स्वराज्य पदाधिकारी जमलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत आणि याच्यानंतर जर शिक्षणामध्ये कधी सुधारणा केली नाही तर आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही व महाराष्ट्रव्यापी आंदोलन मोठं उभं करणार, ही आमची गवाही आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज आमचं आंदोलन इथं उभं केलेलं आहे. शासनाने जो चालवलेला गोंधळ आहे, जो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे फीची रक्कम इतकी वाढली का छोटा शेतकरी शिकू शकत नाही आणि गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही स्वराज्य पक्ष कायम खंबीरपणे इथं उभं राहील. यावेळी केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, रोशन खेरे, नितीन पाटील, सागर पवार, रेखा जाधव, विजय खडूळ आणि संदीप अवारे यांच्यासह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सगळ्या नियतीवर मात करून जर पुढे आले आणि 12वी झाले, ज्या पोरांना गोरगरिबाच्या पोरांना 80% मार्क मिळतात त्यांना CET मध्ये फक्त 60% 70% आणि ज्या धनदांडग्याच्या पोराला 50% मार्क आहे 12वी मध्ये त्या पोराला 99% अहो तुम्ही इथून मागं फक्त परीक्षा लीक करत होते, आता तर तुम्ही भिकारी झाला आहात, अक्षरशः रिझल्ट विकायला लागले. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही गोरगरिबाला मारून त्याच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर शिक्षण मंत्री इथून पुढच्या पिढ्या देखील तुमच्या त्या प्रमाणात निर्माण होणार नाही. अहो किती साचवायचं आहे तुम्हाला? चंद्रकांत पाटील असेल, शिक्षण मंत्री दादा भुसे असेल, अहो किती साचवायचं आहे तुम्हाला? तुमच्या पुढच्या पिढ्यांची खमवायची दानच राहणार नाहीये का? अहो किती साचवणार तुम्ही? 12वी झाल्यानंतर जी CET होती त्याचे देखील पेपर विकण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुमच्या खात्याअंतर्गत जर MHCIT सेल असेल आणि त्याच्यावर तुमचं नियंत्रण नसेल याचाच अर्थ हे तुम्ही सांगून सवरून करत आहात. म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, आज कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत की मुख्यमंत्री साहेबांनी चंद्रकांत पाटील व दादाजी भुसे दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करावे अथवा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं झाल्याशिवाय राहणार नाही.